सध्या दिल्लीमध्ये एक एआय इव्हेंट चालू आहे. म्हणजे एआय समिट चालू आहे आणि भारत सुद्धा आहे. जवळपास ही चौथी परिषद आहे त्यांची आणि भारताने देखील याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि भारताकडून असे प्रयत्न केले जाते की भारत हा एआय तंत्रज्ञानामध्ये किती पुढे गेलेला आहे हे दाखवण्याचा या परिषदेच्या माध्यमातून भारताचा मुख्य हेतू होता. परंतु भारताची फक्त नॅशनल लेव्हलच नाही तर इंटरनॅशनल लेव्हलला आब्रू घालवण्याचं काम युपीतील एका युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय केलं युनिव्हर्सिटीनं, तर संपूर्ण व्हिडिओ बघा, आपण जाणून घेऊ या व्हिडिओतून. तर या हे जे एआय समिट नावाची जे परिषद चालू आहे सध्या जगभरातील बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ इथे आलेत की जगभरामध्ये तंत्रज्ञान कशा प्रकारे वाढत चाललंय, त्याचा कसा जनतेला फायदा होईल, त्याचं इनोव्हेशन कसं होईल, या सगळं दाखवलं जाते तिथं. आणि अशामध्येच आपल्या भारतातील उत्तर प्रदेशातील एका गलगोटियास नावाच्या युनिव्हर्सिटीने एक रोबोटिक कुत्रा त्या परिषदेमध्ये मांडला प्रदर्शनामध्ये. आणि त्याचं जे सांगत होत्या की हा कुत्रा कसाही आकार घेऊ शकतो, दोन पायावर उभा राहू शकतो, हँडशेक करू शकतो, जे काही त्या कुत्र्यामध्ये खूबी होते ते सगळे सांगत होते पत्रकार. आणि डीडी न्यूजचा एक पत्रकार तिथे गेला, त्याला असं देखील सांगण्यात आले की हा कुत्रा आम्ही बनवला, आमचं इनोव्हेशन आहे, याच्यामध्ये जवळपास 350 कोटी आम्ही टाकलेले आहेत. असं जी गलगोटिया नावाची प्रिन्सिपल होती, प्रोफेसर होती, सॉरी प्रिन्सिपल नाही प्रोफेसर, तिने असं सांगितलं की आम्ही याच्यामध्ये 350 करोड रुपये टाकून इनोव्हेशन करत आहोत एआयच्या माध्यमातून. परंतु तंत्रज्ञान खूप मोठं आहे मित्रांनो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती पडलं की जो डीडी न्यूजचा जो रिपोर्टर गेला होता त्याने शोधून काढले की ऍक्च्युअली हा डॉग आहे कोणाचा, हा कुत्रा आहे कोणाचा. तो कुत्रा निघाला चीनचा. बरं, चीनचा कुठे? चीन मधील एक कंपनी आहे युनिट्री नावाची, आणि त्याच्यामध्ये तो युनिट्रीज कंपनीचा एक युनिट्री गोटू नावाचं मॉडेल आहे. आणि आता इथंच भारताचा सगळा खेळ फसला. भारताची जेवढी होती नव्हती तेवढी सगळी आबरू या युपीतील प्रोफेसर नेहा सिंगनं घालून टाकली. म्हणजे आपण काय करतोय आणि कशा प्रकारे भारताची आबरू. अर्थात त्यांचा जो स्टॉल होता, जो मांडला होता, तो तिथल्या आयोजकांनी बाहेर काढला. कारण ही संस्था जवळपास 58 एकरामध्ये युनिव्हर्सिटी पसरलेली आहे युपी मध्ये, की जिथं तंत्रज्ञानाविषयी शिकवलं जातं, उच्च शिक्षण दिलं जातं. परंतु अशा प्रकारचं उच्च शिक्षण जिथं खोटंच बोललं जातं ते काय कामाचं. आणि एका रोबोटिक कुत्र्यावरून, जो कुत्रा भारतीय बाजारात चीनी कंपनीचा 2.5 ते 3 लाख रुपयामध्ये सहज उपलब्ध आहे. आणि अशा प्रकारच्या रोबोटिक कुत्र्याला जर आपलं इनोव्हेशन आहे म्हणून जर आपण सादर करतोय, तर आपण आपल्या भारताच्या आबरू चराट्यावर टांगतोय. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, अशा प्रकारे भारताची नाचक्की झाली, याच्यामध्ये भारताची खरोखर आबरू गेली का नाही, नक्कीच सांगा कमेंट करून. तोपर्यंत आपल्या चॅनलला पाहत राहा. जय महाराष्ट्र.